नगर जिल्ह्यात सुजय विखे यांच्या विजयाचा मार्ग सुकर, कारण विखेंना हरवणं लंकेंना जड जाणार। अहमदनगर जिल्ह्यात यंदा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके मैदानात आल्यानं यंदाची निवडणूक चुरशीची ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। असं असलं तरी सुजय विखे पाटील यांना लंकेंच्या आव्हानाचा फारसा परिणाम होणार नसल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे। याला कारण म्हणजे नुकताच लंके यांनी केवळ उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाची केलेली अदलाबदली। यामुळे लंके यांच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचला आहे। आपला हक्काचा माणूस म्हणून तोऱ्यात मिरवणारे निलेश लंके सत्तेसाठी किती लाचार होऊ शकतात असं मत नगरमधील जनतेत निर्माण होत आहे। दुसरीकडे सुजय विखे पाटील यांचा राजकीय प्रवास चढत्या क्रमाने वाढत आहे। याला कारण म्हणजे त्यांची जनसामान्यात असलेली स्वच्छ प्रतिमा। मागील 5 वर्षात त्यांच्यावर कोणतेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत। उलट विकास कामाच्या जोरावर त्यांनी जनतेच्या मनात आपलं स्थान पक्क करत घराघरात आपली ख्याती पोहोचवली। पारनेरमधून 2019 मध्ये निलेश लंके आमदार म्हणून निवडून आले, तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्याला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या रूपानं एक नवा आणि उच्च शिक्षित खासदार मिळाला। लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याने त्यांना प्रकाशझोतात आणलं, पण ही प्रसिद्धीची लाट त्यांना सांभाळता आली नाही। माध्यमातून सातत्याने प्रसिद्धी मिळत असल्यानं त्यांच्यातील अहंकारी राजकारणी उदयास आला। अहमदनगरच्या महिला तहसीलदाराने त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला। हक्काच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, त्यांना धमक्या देणं, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणं असे अनेक प्रकार समोर आले। त्यामुळे त्यांच्या विरोधात जनसामान्यात नाराजी पसरली। अजितदादांना मानणारा मोठा वर्ग पारनेर तालुक्यात आहे, पण लंके यांनी उमेदवारीसाठी त्यांच्याशी गद्दारी त्यांना भोवणार आहे असं चित्र आहे। या प्रकारामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले आहेत। त्यामुळे अनेकांनी आपला छुपा पाठिंबा सुजय विखे पाटील यांना दिल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। लंके यांची राजकीय कारकीर्द काही अपवाद सोडता नेहमीच वादग्रस्त राहिली आहे। त्यांच्या काळात जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला होता। वाळू माफियांशी साटेलोटे असल्याचे अनेक पुरावे समोर आले, त्यांच्यावर तसे आरोप देखील झाले। सामान्य जनतेला वेठीस धरून वाळू माफियांना अभय दिल्यानं वाळू माफिया उदंड झाले। लंके आणि त्यांच्या माणसांनी MIDC मधील व्यापारी आणि उद्योजकांकडून हप्ते वसुली करत त्यांची पिळवणूक सुरू केली, अशा देखील बातम्या समोर आल्या। त्यांच्या या जाचाला कंटाळून अनेक उद्योजकांनी शहरातून काढता पाय घेतला अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे पारनेर तालुक्यात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न निर्माण होतो। लंके यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामात अडथळे आणत ठेकेदारांना वेठीस धरत त्यांच्याकडून टक्केवारी घेतल्याचे देखील काही पुरावे जनतेसमोर आलेत अशी देखील बातमी आहे। त्यामुळे व्यापारी, उद्योजक, कंत्राटदार यांच्यात लंकेशाहीची दहशत निर्माण होत गेली आहे का? त्याचाच परिणाम सामान्य जनतेच्या मनावर झाला का? लंके यावेळी लोकसभेच्या रिंगणात खासदार म्हणून उतरले असले तरी त्यांची मागील 5 वर्षाची वादग्रस्त कारकीर्द पाहता ही निवडणूक त्यांना जड जाणार का अशी चर्चा सध्या कट्ट्यावर सुरू आहे। जनसामान्यात मलिन झालेली प्रतिमा झळकावण्यासाठी लंके मागील काही काळापासून माध्यमे, कलाकार, संगीतकार, लेखक, राजकीय विश्लेषक यांना हाताशी धरून आपली प्रतिमा उजळ करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा आहे, पण त्याचा फारसा परिणाम झाल्याचं दिसून येत नाहीये असं देखील एक मत आहे। तर दुसरीकडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता विकास कामांचा धुरळा उडवलाय। मागील 5 वर्षात खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी मिळवत जिल्ह्याच्या विकासात मोठा हातभार लावलाय। शेतकरी, व्यापारी, महिला, पाणी, रस्ते, सांडपाणी यंत्रणा, कचरा व्यवस्थापन, वयोश्री योजना अशा विविध कामांनी त्यांनी जनसामान्यांच्या मनात आपलं स्थान अढळ केलं आहे। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली वाटचाल ते करत असल्याने यावेळी त्यांच्या मताधिक्यात मोठी भर पडणार असल्याची देखील चिन्ह दिसत आहेत आणि तशी चर्चा देखील नगर लोकसभा मतदारसंघात आहेत। यावर तुम्हाला काय वाटतंय? या मतदारसंघातून विखेंना यश मिळेल की लंके बाजी मारतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि कोण अधिक लोकप्रिय आहे नगर जिल्ह्यामध्ये ते देखील आम्हाला सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।